मकर राशी मे 2026 मध्ये 11 मे नंतर होणार थरारक बदल, राजयोग की संकट. श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, आज आम्ही तुमच्यासाठी असा एक अत्यंत महत्त्वाचा आणि जीवन बदलणारा संदेश घेऊन आलो आहोत, जो ऐकल्यानंतर तुमचं मन थक्क होऊन जाईल आणि तुम्ही स्वतःशीच म्हणाल की हे आधी का सांगितलं नाही. मे 2026 हा महिना मकर राशीसाठी केवळ एक सामान्य महिना नाही, तर हा महिना म्हणजे तुमच्या नशिबाने लिहिलेलं एक असं सोनेरी पान आहे जे उघडण्यासाठी ग्रह तारे वर्षानुवर्ष वाट पाहत होते. जर तुम्हाला वाटत असेल की हा महिना इतर महिन्यांसारखाच येईल आणि जाईल, तर मित्रांनो, हीच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते. कारण या महिन्यात ग्रहांची जी विलक्षण रचना होत आहे ती गेल्या कित्येक वर्षात कधीही झाली नव्हती आणि पुन्हा होण्यास बराच काळ देखील जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन पहा, कारण यातील प्रत्यक्ष शब्द हा तुमच्यासाठी एखाद्या मार्गदर्शकासारखा काम करेल आणि येणाऱ्या काळात देखील तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. मकर राशीच्या जातकांनो, विशेषतः 11 मे ही तारीख तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक आणि ऐतिहासिक ठरणार आहे. या सुमारास मंगळ ग्रह आपल्या स्वतःच्या मेष राशीत प्रवेश करत असल्यामुळे ज्योतिषशास्त्रात देखील अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा रोचक महापुरुष राजयोग तुमच्या कुंडलीत सक्रिय होणार आहे. हा योग म्हणजे साधारण गोष्ट नाही. हा योग फक्त काही निवडक भाग्यवान लोकांच्याच आयुष्यात येतो आणि जेव्हा हा योग येतो तेव्हा त्यांचं संपूर्ण आयुष्यच पालटून टाकतो. हा राजयोगाच्या प्रभावामुळे तुमच्यातील आत्मविश्वास, धाडस आणि कर्तृत्व शक्ती अशा उंचीवर जाईल की तुम्ही स्वतःही आश्चर्यचकित व्हाल. ज्या गोष्टी तुम्हाला आधी अशक्य वाटत होत्या, ज्या स्वप्नांना तुम्ही मनाच्या एखाद्या कोपऱ्यात दडून ठेवलं होतं, त्या सगळ्या गोष्टी आता तुमच्यासमोर प्रत्यक्षात उतरताना दिसतील. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून जे रखडलेलं होतं, जे अडकलेलं होतं, जे थांबलेलं होतं, ते सारं आता वेगाने पुढे सरकायला लागेल आणि तुम्हाला नवीन ऊर्जा, नवीन दिशा आणि नवं बळ मिळेल. जानेवारी ते डिसेंबर 2026 मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. मकर राशीच्या जातकांनो, या महिन्यात तुमच्या स्थावर मालमत्तेसंदर्भात अत्यंत शुभ संकेत दिसत आहे. जर तुम्ही स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहत असाल, जमिनीच्या व्यवहारातून चांगला लाभ मिळण्याची देखील इच्छा असेल किंवा एखाद्या मोठ्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार मनात असेल, तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. तुमची जिद्द, तुमची मेहनत आणि ग्रहांची साथ या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे तुम्ही अशा उंचीवर पोहोचाल जिथे पोहोचण्याचं तुम्ही कधी स्वप्नातही धाडस आजपर्यंत केलं नव्हतं. तुमच्या प्रत्येक कष्टाचं, तुमच्या प्रत्येक त्यागाचं आणि प्रत्येक संयमाचं फळ देखील तुम्हाला या महिन्यात मिळायला सुरुवात होईल आणि तेच पाहून तुमचे शुभचिंतकही आनंदाने भरून जातील. मकर राशीच्या जातकांनो, केवळ नशीबच नाही तर तुमच्या बुद्धीची आणि तुमच्या कौशल्याची देखील कसोटी या महिन्यात मात्र लागणार आहे. कारण शुक्र ग्रहाच्या अत्यंत शुभ प्रभावामुळे तुमच्या करिअरमध्ये केंद्र त्रिकोण असा राजयोग हा तयार होत असून हा योग तुमच्या व्यावसायिक आयुष्यात देखील मोठा क्रांतिकारी बदल घडवण्याची देखील ताकद बाळगतो. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी पदोन्नतीची संधी दारावर येऊन ठोठावेल आणि पगारात देखील मोठी वाढ होण्याचे संकेत अत्यंत प्रबळ योग आहेत. तुमच्या कामाची, तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांची आणि तुमच्या समर्पणांची देखील दखल ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतली जाईल, पण तुम्हाला एका वेगळ्याच नजरेने या ठिकाणी पाहिलं जाईल. व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी नवीन संधी, नवी भागीदारी आणि नव्या बाजारपेठेचे दरवाजे उघडतील, जे आधी बंद वाटत होते. कला, संगीत, अभिनय, लेखन किंवा सर्जनशील क्षेत्रात या क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांसाठी तर हा महिना एखाद्या वरदानासारखा ठरणार आहे. तुमची जी प्रतिभा आहे ती जगासमोर येईल, लोक तुम्हाला ओळखायला लागतील आणि समाजात देखील तुमचा मानसन्मान हा झपाट्याने वाढेल. तुमच्या शब्दांना, तुमच्या मतांना आणि तुमच्या निर्णयांना लोक महत्त्व देऊ लागतील आणि तुम्ही जिथे जाल तिथे तुमची एक वेगळीच छाप पडेल. मकर राशीच्या जातकांनो, वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याच्या बाबतीत सांगायचंच झालं तर मे महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी अत्यंत आनंददायी बातमी घेऊन येणार आहे. कुटुंबात एखाद्या मंगल कार्याचे योग जुळून येण्याची दाट शक्यता आहे. लग्नाची, साखरपुड्याची किंवा एखाद्या शुभ प्रसंगाची देखील
वाट पाहत असलेल्यांसाठी हे दिवस विशेष असे शुभ संकेत देणार आहे. रखडलेले शुभ समाचार आता मात्र तुमच्या कानावर पडतील आणि घरात आनंदाचं वातावरण देखील निर्माण होईल. जर तुम्हाला परदेशात जाण्याची किंवा परदेशात नोकरी करण्याची तुम्हाला संधी मिळत नव्हती, तर ती संधी शोधत असलेल्या जातकांसाठी हा काळ हिरवा कंदील दाखवणार आहे. तुमच्या परदेश यात्रेचा मार्ग आता मोकळा होण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहे. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुम्ही कुटुंबाच्या सुखासाठी, त्यांच्या आनंदासाठी मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. एकूणच हा महिना तुम्हाला केवळ पैसा आणि यशच नाही, तर मानाचं खरं समाधान, कुटुंबाचा आनंद आणि आयुष्यातील एक नवीन सुरुवात देखील देऊन जाणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मकर राशीच्या जातकांनो, आता आपण या महिन्यातील काही महत्त्वाच्या सावधानतेच्या गोष्टीबद्दल देखील बोलणार आहोत. कारण ज्योतिष केवळ शुभ सांगण्यासाठीच नाही, तर येणाऱ्या अडचणींपासून सावध करण्यासाठीही देखील असतं. राहू आणि मंगळाच्या एकत्रित प्रभावामुळे तुमच्या आर्थिक आघाडीवर काही महत्त्वाची काळजी घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे. या काळात आलेला पैसा जर विचार न करता तुम्ही खर्च केला किंवा विचार न करता तुम्ही चुकीच्या ठिकाणी गुंतवला, तर तो देखील हातातून निसटण्याचा धोका या वेळेला नाकारता येत नाही. ज्यांच्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवता, ज्यांना तुम्ही आपले जवळचे लोक मानता, अशा काही व्यक्तींकडून या काळात मात्र तुमचा अपेक्षा भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारात डोळे उघडे ठेवा. लवकर श्रीमंत होण्याच्या कोणत्याही मोहक योजनेला किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या गोड बोलण्याला तुम्ही बळी पडू नका. कारण हे जाळे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठीच पसरलेलं असतं. तुमच्या कष्टाने कमावलेली एक एक पाई ही तुम्ही जपून ठेवा आणि कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला मात्र या ठिकाणी विसरू नका. मकर राशीच्या लोकांनो, मंगळाच्या तीव्र प्रभावामुळे तुमच्या स्वभावात थोडीशी चिडचिड, अधीरता किंवा राग येण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. या काळात जास्त असेल, पण हेच तुमच्यासाठी सर्वात मोठं आव्हान आहे. कारण एका क्षणाच्या रागात बोललेले शब्द हे वर्षानुवर्षाचं नातं तोडू शकतात. घरातील मोठ्या माणसांशी किंवा जोडीदाराशी किंवा मुलांशी बोलताना अत्यंत संयम बाळगा आणि कोणताही निर्णय रागाच्या भरात घेणं तुम्ही या महिन्यात टाळा. घरातील छोटे वाद जर वेळीच शांत केले नाहीत, तर मोठ्या संघर्षात रूपांतरित मात्र होऊ शकतात. त्यामुळे संवाद उघडा ठेवा आणि एकमेकांना समजून घेण्याचा मात्र तुम्ही प्रयत्न करा. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर रक्तदाब, रक्तभिसरण आणि मानसिकता याकडे या काळात विशेष लक्ष देणे हे तुमच्यासाठी आवश्यक आहे. वाहन चालवताना पूर्ण एकाग्रता ठेवा. धारदार वस्तूंशी काम करताना मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आणि शरीराला पुरेशी विश्रांती द्या. तुमचं शरीर हे तुमचं सर्वात मोठं भांडवल आहे. त्याची काळजी घेणं हाच तुमचा सर्वात मोठा शहाणपणा आहे. हे या वेळेला तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मकर राशीच्या जातकांनो, करिअरमध्ये यश मिळत असतानाच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही वर जाता तेव्हा काही नाते सहन होत नाही. तुमच्या यशाने काही सहकाऱ्यांच्या मनात मात्र मत्सर आणि असूया निर्माण होऊ शकते आणि ते तुमच्या विरोधात पडद्यामागे कट कारस्थान देखील रचण्याचा प्रयत्न करू शकता. गोड बोलणाऱ्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रत्येक पाऊल खूप विचारपूर्वक टाका आणि तुमच्या यशाचे श्रेय इतरांना देण्यात मोठेपणा दाखवा. हीच गोष्ट तुम्हाला या स्पर्धेत टिकवून ठेवेल. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. अनावश्यक वादात पडणे टाळा आणि तुमचे काम तुमच्या वतीने बोलेल असे तुम्ही वागा. मकर राशीच्या जातकांनो, शिक्षण क्षेत्रात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना एक मोठी परीक्षा घेऊन येत आहे आणि ती परीक्षा केवळ पुस्तकांची नाही, तर स्वतःच्या इच्छाशक्तीची आहे. ग्रहांची स्थिती तुम्हाला बुद्धीची तीव्रता देणार आहे, पण त्याचबरोबर एकाग्रता भंग करण्याचे प्रयत्नही होते. सोशल मीडियाचा अतिवापर, चुकीच्या मित्रांची संगत आणि आळस हे तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, हे लक्षात ठेवा. या काळात जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर या महिन्यात केलेला अभ्यास तुम्हाला इतक्या वर्षांच्या मेहनतीचं फळ देईल, पण त्यासाठी तुम्हाला स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावं लागेल. एक दिवसाचाही आळस तुमच्या वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरू शकतो. त्यामुळे सतर्क राहा आणि तुमच्या ध्येयावर तुमची नजर ठेवा. मकर राशीच्या जातकांच्या आता आपण जाणून घेऊया या काळात ते कोणते उपाय आहे, जे उपाय केल्याने तुमचे जीवन हे सुरळीत राहील आणि जो ग्रहांचा नकारात्मक प्रभाव आहे तो देखील कमी होईल. 11 मे नंतर मंगळाचा प्रभाव वाढत असताना तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज सकाळी हनुमान चालीसाचे भक्तिपूर्ण पठण करा.
हनुमानजींचं स्मरण तुम्हाला शांती, शक्ती आणि आंतरिक संरक्षण देईल. दर शनिवारी तिळाचे दान करा, कारण हे शनिग्रहाला शांत करण्याचा एक सोपा आणि अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. जर तुम्हाला शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. ही छोटीशी वाट तुमच्या घरातून नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा आणेल. घरात नियमित धूप आरती करा. मनात नकारात्मक विचार ठेवा. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. हेच खरं संरक्षण कवच आहे, हे लक्षात ठेवा. उपाय करणं म्हणजे कमजोरी नाही, तर ते शहाणपणाचं लक्षण आहे. मकर राशीच्या जातकांनो, थोडक्यात सांगायचं तर मे 2026 हा महिना तुमच्यासाठी संधी आणि आव्हानं दोन्ही घेऊन आला आहे. जे सावध राहतील, विचारपूर्वक जी लोक पाऊल टाकतील आणि ग्रहांच्या संकेतांकडे लक्ष देतील, त्यांच्यासाठी हा महिना सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. आणि जे लोक गाफील राहतील, घाईगर्दीने निर्णय घेतील आणि सावधानतेकडे दुर्लक्ष करतील, त्यांना या महिन्याचे परिणाम बराच काळ भोगावे लागतील. त्यामुळे मित्रांनो, सजग व्हा, सतर्क राहा आणि या महिन्याचं मात्र सोनं करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.